मित्रांनो, तुम्ही मला इतके कमेंट केले की मला आता हा वाला व्हिडिओ बनवाच लागेल, की मी घर दाखवणार आहे, की मी तुम्हाला घर दाखवणार आहे. तर चला आपलं घर बघूया. हे बघा आमचं हे बघा, ही आमची आजी पावडर ठेवून दे ना बाई. छोटुली मुलुली आजी. हे आमचे पप्पा. हाय करा, हाय करा, हाय करा. पावडर लावला काय तर काम झालं ना बाई. आणि ही आमची प्यारीशी कुलची. मुने मुने मुने. आणि हे बघा, हे आमची रमू. हे बघा मी रमाबाईंची वाटली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि ही गौतम बुद्धाची आणि कोचिंगची. आणि हे बघा आमचा फोटो. हा माझा भाऊ आहे भैयासाहेब उर्फ संग्राम. आई बाबांची पुण्याई ताई साहेब. हे मी आहे आणि ही माझी आजी, मी माझा भाऊ आणि माझे पप्पा. आणि माझ्या भावाचा पहिला वाढदिवस होता. आणि ही आमची घड्याळ. मी आता कसं. आणि हे बघा माझा दुसरीचा चार्ट. तुम्हाला पहिल्यापासून सांगते. आपला तारा सूर्य. आणि आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य हा प्रचंड मोठा गोळा असून तो हायड्रोजन आणि हेलियम वायून. आता आपण बघूया त्याचा सूर्याचा सगळ्यात जवळचा ग्रह म्हणजेच बुध. चला तर बघूया याची माहिती. बुध हा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह मी बोलली ना असून त्यावर वातावरण नाही. हा वाला बघा, हा नाही का, हा ग्रे कलरचा हा आहे ना. बघा ना, बघा 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 हाय बघा किती हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून त्यावर वातावरण नाही. बघा तुम्हाला दिसत असेल इथे लिहिलेले आहे. कारण सूर्याला हा सर्वात जवळचा ग्रह असल्याने त्यांचे पृष्ठभागीय तापमान 104 पर्यंत पोहोचते. हे बघा मग हा इथून चालू होतो 9 वर्ष 2023. बघा दिसले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. मार्चला माझा बड्डे असतो. बघा माझा बड्डे असतो गुढीपाडव्याला. बघा इथे मग मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. आता कोणता महिना चालू आहे? सप्टेंबर. पण पहिला मी दुसरीला होती. बघा इथे सुट्टी होती इथे शिक्षक दिनाला. आता सुट्टी नाही आहे. तर आताचं कॅलेंडर बघा. आताचं कॅलेंडर बघा. तर हे बघा सप्टेंबर शिक्षक दिन. सुट्टी नाही आहे. बघा लाल अक्षरात म्हणजे सुट्टी आणि काळ्या अक्षरात म्हणजे शाळा. बघा तुम्हाला पूर्ण कॅलेंडर दाखवते. हे बघा आता दुसरा ग्रह आहे तोच शुक्र. पृथ्वीप्रमाणे शुक्रावर वातावरण आहे. काय सांगतात? पृथ्वीप्रमाणे शुक्रावर वातावरण आहे. बघा अनेक जागतिक शुक्र हा पृथ्वीची बहीण म्हणून ओळखला जातो. आकारमान, रसायने, गुरुत्वाकर्षण आणि घटना या सर्व बाबींमध्ये तो पृथ्वीशी साम्य दर्शवितो. शुक्राला चंद्र नाहीत. उपग्रह म्हणजे एक कृत्रिम शरीर आहे जे माहिती गोळा करण्यासाठी किंवा संप्रेषणासाठी पृथ्वी किंवा अन्य ग्रहाभोवती कक्षेत ठेवले जाते. तर तिसरा
तिसरा ग्रह आहे पृथ्वी. तो पृथ्वीचा फाटला म्हणून आपण सांगू नाही शकत. नंतर तर मग चौथा ग्रह आहे मंगळ. मंगळ पण पृथ्वीसारखंच आहे, पण त्याच्यावर वातावरण पृथ्वीसारखं नाही. शुक्राला आहे. थांबा, आपण तर मंगळावरचं बघूयात. तर मंगळावरचं बघा, मंगळाला लाल ग्रह असे म्हणतात. कारण हे बघा, तुम्हाला इथून तो ब्राऊन दिसतो, पण त्यांना लाल दिसत असेल ना, म्हणून लाल म्हणतात. कारण त्याच्या खडकात गंजलेले लाल लोखंड आपण आढळते. मंगळ हा एकमेव ग्रह आहे की त्यावर अल्प प्रमाणात आपल्या पृथ्वीप्रमाणेच वातावरण आहे. दिवसाचे तापमान आहे. मंगळाला 2 चंद्र आहेत. तर आपण बाकीचं नंतर उद्या बघूयात. तर बाय कर. बाय फ्रेंड्स.